नमस्कार मित्रांनो, परत एकदा तिसऱ्या दिवसामध्ये आपण पाहतोय मित्रांनो की आपल्याला काल आपण कॅन्डल कशा बनल्या पाहिल्या नाही का. कॅन्डल कशी बनते ह्याबद्दल आपण सर माहिती घेतली. आज आपण त्या कॅन्डलच्या भरोशावर मार्केटमध्ये ट्रेड कसे करायचे असतात ह्याबद्दल आपण सर माहिती घेऊ. ठीक आहे, बघा कॅन्डलच्या भरोशावर ट्रेड कसे करायचे असतात त्यासाठी आपल्याला सर कॅन्डल म्हणजे काय हे आपण काल शिकलो कशी बनते है ना. 4 प्रकार तुम्हाला ग्रीनचे दाखवले, 4 प्रकार तुम्हाला रेडचे दाखवले. नाही का. आता आता आपण कॅन्डलचे जे प्रकार तुम्ही काल पाहिलेत आहेत रेड आणि ग्रीन, त्यामध्ये आणखी थोडं डीप अभ्यास करतोय आपण. तर त्यामध्ये आणखी डीप अभ्यास करताना सर असं म्हणता येईल की काही प्रकार आहेत कॅन्डलचे की ज्यामुळे तुम्हाला कळतं मार्केट कुठं जाऊ शकतं, काय होऊ शकतं है ना. लिहून घ्या सर, नोट काढा. तुमच्याकडे नोट असू द्या, नोट्स असल्यानं फायदा होतो. ठीक आहे सर. हॅमर मराठीत तुम्हाला माहित आहे हॅमर म्हणजे काय? लिहून घ्या. हॅमर म्हणजे होतो हातोडा. ठीक आहे, हॅमर म्हणजे काय होतो? हातोडा. आता हातोडा तुम्हाला माहित आहे सर कसा असतो? एक तर असा असतो है ना, उभा असा असतो, किंवा उलटा जर ठेवला तुम्ही तर तो हे हे असा असतो है ना. ठीक आहे, हे 2 प्रकारचे हॅमर असतात म्हणजे हातोडे असतात. तुम्हाला एवढं तर माहित आहे ना. आता आपल्या शेअर मार्केटमध्ये हे जे कॅन्डल्स प्रकार आहेत सर, हे कॅन्डल प्रकार कसे काम करतात ह्याबद्दल आपण थोडी आणखी डिटेल्स माहिती घेऊ. ठीक आहे, पहा. हॅमर म्हणजे हातोडा. आता हातोडा कसा बनतो आणि का बनतो मार्केटमध्ये, ह्या गोष्टी आपण समजून घेऊ. सर मार्केटमध्ये जर समजा आपण काल पाहिलं तसं, जर रेड कॅन्डल अशा 3-4 रेड कॅन्डल बनत असतील. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय होतो? मार्केटची प्राइस चालली खाली है ना, मार्केट चाललं खाली. ठीक आहे, असं म्हणता येईल. पहा, म्हणजे पहा, ही तुम्हाला रेड कॅन्डल दिसते जी डाऊन साईड आलेली आहे 1 नंबरची है ना. त्यानंतर 2 नंबर पण असं रेड रेड नवीन लो बनतोय, मार्केट खाली येत आहे म्हणजे प्राइस खाली येतोय मार्केटचा है ना. मार्केट खाली येतं म्हणजे काय? मार्केटचा प्राइस खाली येतोय सर. ओके, आता बघा ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ काय होतो आपण जरा बघूया. ओके, रोज नवीन लो बनतोय, रोज नवीन लो बनतोय, मार्केट चाललं खाली. आता रोज नवीन लो बनतो, मार्केट चाललं खाली, तर अशा वेळेस आपण कसं ओळखावं की मार्केट रिव्हर्स कधी होईल? सर शेअर मार्केट ट्रेनिंग घेणं, बरं का, शेअर मार्केट ट्रेनिंग घेणं ह्याचा अर्थ असा होतो की ट्रेंड रिव्हर्सल ओळखणं. म्हणजे रिव्हर्स मार्केट कधी होऊ शकतं असं है ना. ज्यावेळेस तुम्हाला हे ओळखता आलं, तुम्ही जिंकले. म्हणजे तुम्ही मार्केट खाली कधी पडेल, मार्केट वर कधी जाईल, हे ज्यावेळेस तुम्ही ओळखायला लागलाय सर, की तुम्ही जिंकणार आहात ना. पण ते ओळखण्यासाठी तुम्हाला नॉलेज हवं है ना. कधी मार्केट खाली पडेल, कधी मार्केट वर जाईल, ह्या गोष्टी शिकणं म्हणजेच काय सर? ट्रेंड रिव्हर्सल शिकणं. लक्षात घ्या है ना. ट्रेंड रिव्हर्सल तुम्हाला शिकायचे आहेत. ट्रेंड रिव्हर्सल तुम्ही शिकले की तुम्ही जिंकले सर. पहा, ठीक आहे, लक्षात घ्या. आता ह्यात असं म्हणता येईल मला. पहा, समजा ह्या 4-5 कॅन्डल रेड 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 बनल्या सर, आणि ह्या 4-5 कॅन्डल रेड बनल्यानंतर आणखी समजा अशी एक कॅन्डल जर बनत असेल आणि तो असेल असा हॅमर, तर याचा अर्थ काय होतो बघा. याचा अर्थ असा होतो की मार्केट चाललं खाली है ना. मार्केट जात होतं खाली 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 खाली, हे बघा, खाली 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 येऊ लागलं, खाली येऊ लागलं, खाली येऊ लागलं है ना असं. त्यानंतर हा बनला हॅमर. ठीक आहे सर, हा इथे बनला हॅमर. आता हा इथे हॅमर बनला. हॅमरचा अर्थ असा होतो की मार्केटमध्ये ट्रेंड रिव्हर्स होऊ शकतो, इथून मार्केट वर जाऊ शकतं.
ओके सर, ह्याचा अर्थ हा होतो, पण थोडे कंडिशन आहेत. हजारो व्हिडिओ, लाखो व्हिडिओ पडून आहेत सर युट्यूबला, हॅमर बनला मार्केटवर जाईल. पण ह्याच्या बारीक, अतिशय बारीक अशा कंडिशन आहेत. अतिशय बारीक कंडिशन जर तुम्ही फॉलो केल्या तरच तुम्हाला हॅमर फायदा करून देतो, अन्यथा लॉस करतो. तुम्ही एकदा बघू शकता. हे बघा, ही कन्सेप्ट काय आहे एकदा बघूया. हॅमरची कन्सेप्ट काय आहे एकदा पाहिलं पाहिजे आपण. जर हे बघा, काल शिकल्याप्रमाणे मार्केट चाललं खाली 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 असं, ठीक आहे. आणि म्हणजे आपण काल शिकलो सर की जर समजा ओपन झाल्यापासून जर मार्केट सरळ खाली येत असेल, नाही का, ओपन झाल्यापासून मार्केट सरळ खाली येत असेल, तर मग काय होईल सर, फुल रेड कॅन्डल तुम्हाला दिसते. आता ही फुल रेड कॅन्डल तुम्हाला दिसली ना, ह्यानंतर जर मार्केट हळूहळू कव्हर होत गेलं वर वर, नाही का, असं वर चाललं, वर जात आहे इथपर्यंत आलं, आणि जर ते हिथं क्लोज झालं, तर मग काय होईल, अशी एक पिन बनेल ना. इथपर्यंत ते आलं होतं असं आपण समजू, है ना, इथपर्यंत ते आलं होतं, आणि इथून ते असं वर जाऊन मग या ठिकाणी इथं इथं क्लोज झालं असं म्हणता येईल, आणि वर असं ओपन झालं होतं, असा हॅमर बनला. तर हॅमरचा अर्थ असा होतो सर, हॅमरचा अर्थ असा होतो की मार्केटमध्ये हा लो बनला, ओपन झाला इथं आणि क्लोज दिला इथं. ओपन आणि हाय सेम आहेत सर याची, है ना. मात्र लो बनला आणि लो पासून मार्केट मार्केट कव्हर झालं लो पासून आणि इथं क्लोज झालं. याचा अर्थ हा जो पट्टा आहे ना, ह्या पट्ट्यामध्ये बाईंग झाली सर. हा पूर्ण जो पट्टा तुम्हाला दिसतो एवढा, ह्या पट्ट्यात पूर्ण बाय झालेला आहे, खरेदी झाली सर त्या पट्ट्यात, बरोबर आहे. खरेदी झाली म्हणजे ह्या चार्टवर जरी तुम्हाला खाली बघा, आता खालचा हॅमर बघा, ह्या चार्टवर जरी तुम्हाला रेड कॅन्डल दिसत असेल तरी सुद्धा सर, त्या रेड कॅन्डल मध्ये हे जे पिन तुम्हाला दिसते ना, तर ह्या पिन मध्ये तुम्हाला मित्रांनो बायर आलेले दिसतात. बायर दिसतात, त्यात दिसत नाहीत म्हणजे ते आहेत, कारण पिन बनली सर, है ना. इथं सपोर्ट घेतला आणि तिथून मार्केट वर आलेलं आहे, म्हणजे याचा अर्थ त्यात तुम्हाला बायर ऍक्टिव्हेशन झालेले दिसतात, बायर ऍक्टिव्हेट झालेले दिसतात. जरी ती रेड कॅन्डल असेल तरी, रेड कॅन्डल असली तरी घाबरून जायची गरज नाही, या ठिकाणी बाय ऍक्टिव्हेट झालेला आहे. आता बायर वाढले म्हणजे बघा, मागची कॅन्डल 100% सेलिंग आहे, सगळ्यात वर बघा, हे 2 नंबर कॅन्डल सेलिंग कॅन्डल, सेलिंग कॅन्डल, सेलिंग कॅन्डल, 4 कॅन्डल सेलिंग आहेत, 4 कॅन्डलला फुल फोर्स मध्ये सेलिंग होत आहे. ओके. मात्र जी लास्ट कॅन्डल आहे ना सर, 5व्या नंबरची कॅन्डल आहे, 5व्या नंबरच्या कॅन्डल मध्ये लक्षात घ्या, 5व्या नंबरच्या कॅन्डल मध्ये तुम्हाला 100% सेलिंग भेटत नाही, 100% सेलिंग तुम्हाला नाही भेटत. ह्याचं काय कारण आहे माहिती आहे का, की तिथं बाहेर ऍक्टिव्हेट झाले, थोडंफार मार्केट खाली गेलं होतं, नवीन लो बनलेला आहे सर मागच्या 4 कॅन्डलला बघा, वरील मागच्या 4 कॅन्डल मध्ये नवीन लो बनलेला आहे. मात्र शेवटच्या कॅन्डल मध्ये नवीन लो नाही आहे, म्हणजे नवीन लो आहे मान्य करतो मी, शेवटच्या कॅन्डल मध्ये नवीन लो आहे, पण नवीन लो च्या जवळ मार्केट क्लोज झालं का, नवीन तो जो लो बनला त्याच्या जवळ मार्केट क्लोज झालं का, नाही. तर मार्केट थोडं वर आलं इथं, थोडं वर इथं आलं आणि इथं क्लोज झालं, म्हणजे ह्याचा अर्थ असा होईल, ठीक आहे, ह्याचा अर्थ असा होईल की मार्केटमध्ये थोडेफार बायर वाढले मागच्यापेक्षा, असं म्हणता येईल सर, ठीक आहे. ह्या अशा गोष्टी आहेत सर, आणि हे तुम्हाला शिकायचं आहे. हे जर तुम्ही एकदा शिकले ना, तुम्ही जिंकले सर. तुम्हाला फक्त हळूहळू 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 ह्या गोष्टी शिकाव्या लागतात, ठीक आहे. आता हॅमर बनला, सगळ्या गोष्टी शिकले, सगळं झालं, आता बायर कुठून येतील किंवा आपल्याला काय करायचंय, कुठं बाय करायचंय. हा जो हॅमर बनतोय, या हॅमरच्या वर जो याचा हाय असेल, है ना, हॅमरचा जे टोक आहे वरचं इथं, हा याचा हाय प्राइस आहे. हॅमरच्या हाय प्राइसच्या वर जेव्हा मार्केट जाईल, तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला खरेदी करायची आहे सर.
ठीक आहे. ओके. या ठिकाणी तुम्हाला खरेदी करायची आहे. काय होतं, सर्व जगात, भारतात, पूर्ण वर्ल्ड मध्ये, इतर ठिकाणी तुम्हाला हॅमर बनलेले दिसतात. तुम्ही पहिल्यांदा शिकत आहात सर, पण पूर्ण जग तुमच्या अगोदर शिकलेलं आहे हॅमर. लक्षात घ्या, तुमच्या अगोदर पूर्ण जग शिकलेलं आहे हॅमर म्हणजे काय. मला सांगा, अशी एक कॅन्डल बनणार, परत अशी एखादी ग्रीन बनणार, परत रेड ग्रीन रेड ग्रीन रेड ग्रीन असे बनतील ना सर, है ना. अशी बनेल, परत अशी बनेल, एखादी अशी बनेल, टाइमपास होत राहील, नाही का. अशी एखादी बनेल, परत एकदा ग्रीन कॅन्डल बनेल. म्हणजे हे जे हॅमरची रेंज आहे सर, जोपर्यंत हॅमरची रेंज ब्रेक होणार नाही तोपर्यंत तुम्ही काम करणार नाही. जेव्हा केव्हा हॅमरची रेंज सर ब्रेक होईल ना, त्याच वेळेस तुम्ही काम करणार आहात. लक्षात घ्या. म्हणजे हॅमर बनल्या बनल्या तुम्ही खरेदी करून ठेवतो, ऍडव्हान्स मध्ये काम करून ठेवतो, लवकरच खरेदी करून ठेवतो म्हणजे मला स्वस्त मिळेल, ह्या संकल्पनेत किंवा ह्या भ्रमात राहू नका. हा गैरसमज आहे सर. हॅमर बनला, त्याची रिंग ब्रेक होत्या कोणातरी बाजूला. जर तुम्ही खरेदी करून ठेवली अगोदरच, मार्केट गेलं खाली, काय घेता सर. असं होऊ शकतं ना. लो ब्रेक झाला मार्केटचा, मार्केट खाली, मात्र त्या हॅमरच्या जो हाय बनला असेल त्या हॅमरच्या हायच्या वर ज्यावेळेस मार्केट जाईल, मार्केट म्हणजे कोण, प्राइस, त्यावेळेस तुम्हाला खरेदी करायची आहे सर. म्हणजे तुमचा खरेदी पॉईंट तो असेल बॉटमचा. 15 मिनिटात बघा, 10 मिनिटात बघा, 5 मिनिटात बघा, कुठल्याही टाइम फ्रेमला तुम्हाला जो आवडतो टाइम फ्रेम, वन डे वर बघा. तुम्हाला मी इंट्राडे, स्विंग ट्रेड, लॉंग टर्म हे सगळं टाइमशीर म्हणजे टाइम फ्रेम सहित सगळ्या गोष्टी क्लिअर करतो. फक्त स्टेप बाय स्टेप समजून घ्या एकदा. ठीक आहे. वन डे वर जर तुम्हाला बेस्ट पॅटर्न हवे असतील तर तुम्हाला अशा ठिकाणी स्विंग ट्रेड करता येतात. तुम्हाला बॉटम बाय अतिशय अतिशय बॉटमला तुम्हाला हे मिळतं. ठीक आहे. पहा, त्यानंतर जर मार्केट वर चाललं असेल ना, तर जी फर्स्ट कॅन्डल जी असते की जी ही रेंज ब्रेक करते सर, है ना. हॅमरची रेंज आहे का, ही हॅमरची रेंज इथं ब्रेक झाली फर्स्ट टाइम, ही कॅन्डल तुमची अलर्ट कॅन्डल आहे, ज्या ठिकाणी तुम्ही बाय करणार, स्टॉप लॉस ठेवणार तुम्ही ह्याच्या कॅन्डलच्या खाली, किंवा जवळ असेल तर मग ह्या रेंजच्या खाली तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकता. हॅमरचा जो लो असतो, हा हॅमरचा लो, या हॅमरच्या लोच्या जवळ तुम्ही स्टॉप लॉस ठेवा, किंवा मोठा होतोय स्टॉप लॉसचा मग तुम्ही इथं पण ठेवू शकता, काही विषय नाही. त्यानंतर मार्केट वर जातं, मी तुम्हाला याची चार्ट पण दाखवणार. त्यानंतरशी तुम्हाला जम्प भेटते. टार्गेट एरिया तुमचे काय राहतील, तुमचे टार्गेट कोणते आहेत. कॉल सर्व्हिस जे तुम्ही घेता ना, तर कॉल सर्व्हिस मध्ये तुमचे टार्गेट असतात बघा. तर कॉल सर्व्हिस मध्ये तुम्ही टार्गेट एरिया तुमचे कुठले असतील, हे मागील रेजिस्टन्स किंवा मागील जे ओपन हाय लो क्लोज असतात सर, तर मागचे ओपन हाय लो क्लोज हे टार्गेट असतील तुमचे. नेक्स्ट, ज्या ठिकाणावरून मार्केट खाली पडलं होतं हे तुमचे टार्गेट असतील. ज्या ठिकाणाहून मार्केट खाली पडतं, वर येतं, ओपन हाय लो क्लोज, हे तुमचे टार्गेट असतात. ठीक आहे. आता एवढ्यात भागत नाही, कारण हे तर झाले पॅटर्न्स, पण आता आणखी 4-5 कंडिशन आहेत जे तुम्हाला, पूर्ण हा क्लास आहे ना, हा पूर्ण क्लास संपल्यानंतर समजा पूर्ण तुम्हाला सर लास्ट पर्यंत जे तुम्ही ऐकून आहात किंवा ऐकणार आहात, तर त्यात तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप सगळं कळणार आहे सर. कधी काम करायचंय, कधी काम नाही करायचंय. ठीक आहे. हे तुम्हाला सगळं असं स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी कळणार आहेत. म्हणून अर्ध्या हळकुंडाने पिवळं होऊ नका. एवढं भेटलं नॉलेज, आता धिंगाणाच करतो उद्यापासून, तसं नाही सर. पूर्ण समजून घ्या, शिकून घ्या, मला प्रश्न विचारा, ग्रुपवर प्रश्न विचारा. जेव्हा केव्हा तुमचे प्रश्न उत्तर विचारून पूर्ण होतील, त्यावेळेस तुम्ही मात्र स्वतः ट्रेड करायला या ठिकाणी पात्र होता सर. ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्ही समजून घेणे. इथपर्यंत काय अडचण वाटते का कोणाला सर, बोलू शकता, सांगू शकता, विचारू शकता प्रश्न. ठीक आहे कोणाला काही अडचण. ठीक आहे. त्यानंतर पहा, हे झाली डाऊन साईड लेवल. म्हणजे मी तुम्हाला हे चार्टवर पण दाखवतो की मार्केट जम्प कधी करणार, डाऊन कधी येणार, अप कधी येणार. याचे प्रकार पण सगळं सांगतो, टक्केवारी किती असेल, तुमचं स्टॉप लॉस लेवलची काय असेल ते सगळं तुम्हाला सांगतो या क्लासमध्ये. ठीक आहे. आता हे झाली तुमची डाऊन साईड. नंतर अप्पर साईड कशी शोधायची. मग मी तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंगला वेगळे टाइम फ्रेम सांगणार. निफ्टी बँक असेल, बँक निफ्टी असेल, निफ्टी असेल, फायनान्स निफ्टी जे आपण फिन निफ्टी म्हणतो, सेन्सेक्स असेल, ह्या सगळ्यांचं टाइम फ्रेम वेगवेगळं आहे. प्रत्येकाचं टाइम फ्रेम इंट्राडेनुसार तुम्हाला सेपरेट दाखवतो. बऱ्याच गोष्टी तुम्हाला आणखी शिकायच्या आहेत. ठीक आहे. एवढ्या गोष्टीवर तुम्हाला भरोसा ठेवून चालणार नाही, 2-4 गोष्टी यासोबत लागतात.
जे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप या क्लासमध्ये सांगतो. हा झाला डाऊन साईड लेवल असलेला अप ट्रेंड, जे तुम्हाला डाऊन साईड ओळखता येते. हा, आणि डाऊन साईड नंतर मार्केट वर जातं कसं हे तुम्हाला ओळखता येतं. समजा आता सर मार्केट चाललं वर, जसं तुम्ही आता शिकलेत की एखादा रेंज ब्रेक झाली हॅमरची, मार्केट चाललं वर. मार्केट वर चाललं सर म्हणजे लगातार ग्रीन कॅन्डल बनतील आपण असं गृहीत धरू, आणि जेव्हा केव्हा अशा रेड कॅन्डल बनल्या, रेड कॅन्डल नंतर ग्रीन कॅन्डल बनणं सुरू होतात, आणि त्या ग्रीन कॅन्डल नंतर जर हा हॅमर असा वर बनत असेल ना सर, तर हा धोक्याचा आहे. समजून घ्या हॅमर बनतो कसा. हॅमर बनतो कसा म्हणजे हॅमरची जी रेंज असते का सर, ओपन झाला इथं है ना, मार्केट ओपन झालं ह्या ठिकाणी. ओके, आता ओपन पासून जर ही तुम्हाला पिन दिसते, तर पिनचा अर्थ काय, तेवढं ते खाली आलं होतं. ज्या ठिकाणी तुम्हाला पिन दिसते ना इथं, ह्या पिनचा अर्थ काय होईल, एवढं ते खाली आलं होतं. इथून कव्हर होत मार्केट परत मूळ स्थितीमध्ये येऊन इथं क्लोज झालं, किंवा इथं असं वर क्लोज झालं, नाही का. म्हणजे ते ओपन झालं होतं ह्याच ठिकाणी, इथं ते ओपन झालं होतं, पण अगोदर ते खाली गेलं होतं, नंतर इथून कव्हर झालं नंतर मग ते वर गेलं ना, वर त्याने क्लोज दिला. जरी तुम्हाला सर्वात शेवटची कॅन्डल ही ग्रीन कॅन्डल दिसते, ही हिरवीगार कॅन्डल दिसते, तर ही हिरवीगार कॅन्डल असून सुद्धा धोक्याची आहे सर, धोका आहे इथं, लक्षात घ्या. म्हणजे कोणतंही चमकणारी वस्तू सोनं सोनं नसतं, हे तुम्हाला माहित आहे है ना. मग अशा ठिकाणी सांगतो लॉजिक काय. शेवटची कॅन्डल बघ, खालची कॅन्डल पहा, सगळ्यात शेवटची 100% बाय झालेली, त्यात भरीव कॅन्डल हिरवीगार भली मोठी. दुसरी कॅन्डल रेड नाही, दुसरी पण ग्रीनच आहे, तिसरी ग्रीन, चौथी ग्रीन, 4 कॅन्डल लगातार हिरव्यागार बनल्या, ग्रीन बनल्या. 4 कॅन्डल जर लगातार ग्रीन बनत असतील, पाचव्यांदा सुद्धा ग्रीन कॅन्डलच आहे सर, 5 कॅन्डल लगातार ग्रीन आहेत. मला सांगा जनरली व्यक्तीला काय वाटतं की लगातार मार्केट हिरवगार आहे, लगातार मार्केट ग्रीन कॅन्डल बनवत आहे. जर ते लगातार ग्रीन कॅन्डल बनवत असेल तर मग काय धोका जाईल ना असं वर वर वर. मित्रांनो धोका वाढला, कारण ज्यावेळेस मी तुम्हाला आता बोललो होतो की ट्रेंड रिव्हर्स होताना जेव्हा केव्हा समजा अशी रेड कॅन्डल बनते, रेड कॅन्डलचा जो हॅमर बनतो डाव्या साईडला बघा, या हॅमर नंतर तुम्हाला जंप आहे, तशी एक लॉजिक लावा, थोडं डोकं चालवा, की ज्या भरीव कॅन्डल हिरव्यागार तुम्हाला दिसत होत्या त्या 100% बाय होता, 100% बाय होता, प्रत्येक कॅन्डलला 100% बाय होता. शेवटच्या कॅन्डलला 100% बाय दिसतो का वरच्या, सांगा मला तुम्ही, उत्तर द्या पटकन. नाही सर, शेवटच्या नाही 100%, ह्या कॅन्डलला 100% बाय दिसतो का, नाही दिसत. नाही नाही पहिल्या नाही कॅन्डल ह्या भरीव होत्या, याचा अर्थ जरी तुम्हाला ही ग्रीन कॅन्डल दिसत असेल तरी त्याची हवा संपली सर, लक्षात घ्या, त्याची हवा संपलेली आहे. रुटीन मध्ये ते होतं, लगातार 5 दिवस मार्केट वर आलं, लगातार 5 दिवस एखादा स्टॉक वर येतोय, पण तो वर टॉप मध्ये हॅमर बनवतोय. आता हा हॅमर आहे, हातोडा है ना सर. तर हा हॅमर आहे, याचा अर्थ असा होतो की इथं हवा संपली, आणि ज्या ठिकाणी हवा संपत असेल त्या ठिकाणी तुम्ही खरेदी करावी का. पण आपल्याला माहित नसल्यामुळे आपली सायकोलॉजी आहे नवीन व्यक्तीची, नवीन ट्रेडरची, की नवीन ट्रेडर काय करतात माहिती आहे का सर, नवीन ट्रेडर फक्त आणि फक्त फोकस करतात, हा स्टॉक रोजवर चालला, 5% धावतोय रोजवर, है ना, असं नसतं बा, कधी कधी 2% धावतोय स्टॉकवर, 5% धावतोय अप्पर सर्किटमध्ये, रोजवर चालला. रोजवर चालला ना, तुम्ही अशा स्टॉकला घेण्याचा प्रयत्न करता, पण ज्या दिवशी तुम्हाला मिळतो त्या दिवशीपासून तो स्टॉक खाली यायला सुरू करतो. झाले कधी असं कोणासोबत सांगा, जिथं तुम्ही घेतला तिथूनच स्टॉक खाली यायला चालू करतो सर, होते का असं, झालंय कोणासोबत असं, की तुम्ही त्याला हो रोज, सर. तुम्ही त्याला रोज पाहताय स्टॉकला, की तो रोज 2%, 4%, रोज 5% धावतोय वर, त्याला तुम्ही रोज पाहत आहात. पण ज्या दिवशी तुम्हाला मिळाला तो, ज्या दिवशी तुम्ही त्याला घेतलं, त्या दिवसापासूनच मार्केट खाली यायला सुरुवात होते. ठीक आहे है ना सर, अशी गंमत आहे, समजलं का, इथपर्यंत समजलं. म्हणून रोज अप्पर सर्किट मारणाऱ्या स्टॉक मध्ये एंट्री करू नये, रोज अप्पर सर्किट देणाऱ्या स्टॉक मध्ये एंट्री करत नसतात. पहिल्या दिवशी सापडतोय तुम्हाला घ्या, सेकंड डेला सापडतोय घ्या, तिसऱ्या दिवशी परत अप्पर सर्किट देणाऱ्या स्टॉकला घेऊच नका.
त्याला सोडून द्या, नाही भेटत तुम्हाला तो, बघा करून, नाही भेटत. ज्या दिवशी मिळेल ना त्या दिवशी तो लॉस मध्ये येईल, तुम्हाला लॉस देईल. या ठिकाणी असं म्हणता येईल. ठीक आहे, की केव्हा 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 ह्या हॅमरची रेंज डाऊन साइड ब्रेक होईल सर. ठीक आहे, त्या दिवशी मार्केट डाऊन यायला सुरू करेल. रेंज ब्रेक झाली पाहिजे अशी. टार्गेट असतील खालच्या लेवल्सच्या ठिकाणावरून मार्केट वर आलं. ठीक आहे, इथपर्यंत समजलं का सांगा? बोला, इथपर्यंत समजलं? म्हणजे हे लक्षात घ्या की रेंज ब्रेक होणं किती महत्वाचं आहे जोपर्यंत. ठीक आहे, बोला. सर बोलू का? हो हा जो हिरवा हॅमर आहे तो सेम रेड हॅमर सारखाच आहे, पण तो वरच्या साईडला आहे. तर सुरुवातीला त्याच्यामध्ये बाईंग म्हणजे झाली होती, हा, पण तो खालून वर तो कव्हर झाल्यासारखा दिसतोय ना, रेड सारखा. तर मग सेम जे खाली बॉटमला रेड हॅमर बनला होता, तर तो समजा टॉपला बनलाय. तर हम्म, टॉपला बनलाय, पण पुन्हा त्याच्यामध्ये बाईंग झाली का नाही झाली? सगळ्यात वरच्या ना, हा त्यामध्ये तुम्हाला सर बाईंग झालेली तुम्हाला तसं वाटतं बरं का. हा 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 हा. आता आता एक लॉजिक आहे. 2 नंबर कप्प्यात हे बघा, डाव्या साईडचा हॅमर बघा. हा, म्हणजे हो लाल हॅमरला मी तुम्हाला म्हटलं होतं की हो त्यामध्ये बाईंग झालेली आहे, है ना. हो मग हो. तुमचा प्रश्न हाच आहे की जर त्यात जर बाईंग झाली असेल, बरं हम्म. का, त्यात जर बाईंग झाली असेल तर मग वरच्या मध्ये का नाही, वरच्या मध्ये का बाईंग झालेली नाही, है ना सर? हो हो सर. ठीक आहे, नाही राईट उत्तर आहे. म्हणजे प्रश्न आहे तुमचा की बाबा हॅमर जर बाईंग दाखवत असेल, है की नाही, हो मग तर मग अप्परचा हॅमर बाईंग का दाखवत नाही, किंवा तो का कमजोर दाखवतो, तो का कमजोरी हो दाखवतो? ठीक आहे नाही, हा हो. प्रश्न आहे तुमचा. आता ह्याचं योग्य उत्तर तुम्हाला सांगतो मी सर. हे बघा, ह्याचं योग्य उत्तर असं आहे की हॅमर हा बनतो कुठं ह्याला महत्व आहे सर. बरोबर. म्हणजे मागच्या 4 कॅन्डल कशा तुम्हाला दिसतात, फुल रेड, म्हणजे 100% हो सेलिंग आहे, बरोबर आहे का? हो हो. 100% सेलिंग आहे. तर त्या 100% सेलिंग मुळे हा हॅमर तुम्हाला कॉन्फिडन्शियल म्हणजे जरा स्ट्रॉंग दिसतोय, त्यात बाईंग झालेली वाटते. बरोबर आहे. पण हा वरचा जो हॅमर आहे, वरचा हॅमर हा कमजोर का म्हणतो मी, कारण ह्याच्या बॅकग्राऊंड कॅन्डल ह्या याच्यापेक्षा स्ट्रॉंग होत्या. ओके. आलं लक्षात तुमच्या? हो हो हो. ह्याच्या मागच्या कॅन्डल ह्याच्यापेक्षा स्ट्रॉंग होत्या, मग हा कमजोरच म्हणून आपण त्याला, हिरवा जरी असला तो हॅमर तो, आहे का नाही? समजलं का? त्यात बाईक हा झालेली आहे, पण पहिल्या 4 हा कॅन्डल ह्या खूप स्ट्रॉंग होत्या ना सर, त्या प्रमाणात त्यात कमजोरी झाली ना, बरोबर आहे की नाही? हा. बरोबर आहे, म्हणजे तिथे कुठली तरी कमजोरी आहे की जो खाली येऊन पुन्हा सेलिंग झाली. म्हणजे काही हा, लोक विकतायत, काही लोक घेत आहेत. घेत आहेत. म्हणजे हा. पहिल्या 4 कॅन्डल तुम्हाला असं वाटलं का सेलिंग झाली म्हणून? पहिल्या 4 कॅन्डल मध्ये हिरव्यागार कॅन्डलला वाटलं का तुम्हाला तसं सेलिंग आहे कुठं? भरीव कॅन्डल आहेत त्या, हम्म. हो है ना. बरोबर आहे. बाकी बाकी काही नाही. समजली कन्सेप्ट? ओके सर. सर अशी गंमत आहे, आणि एवढं डिटेल्स तुम्हाला कोण सांगणार आहे सर युट्यूबला, सांगा बघू. हा? तुम्हाला एवढं डिटेल्स कोण शिकवणार आहे युट्यूबवर, सांगा, विचार करा तुम्ही आता. नाही सांगू शकत सर डिटेल्स. म्हणून हॅमर हा कन्सेप्ट पेक्षा तो बनतोय कुठं हे महत्वाचं आहे सर. बनतोय कुठं, बॉटमला बनतो का टॉपला बनतो? ठीक आहे, बरोबर आहे का? तो बनतो कुठं हे महत्वाचं आहे. सेम कंडिशन अशी आहे सर. हा, मात्र आणखी एक कंडिशन आहे तुम्हाला सांगतो मी. ठीक आहे, आणखी एक कंडिशन आहे. समजा मार्केट इथपर्यंत आलं, ह्या लेवलपर्यंत, आणि इथं येऊन सर त्याने काय केलं, समजा जंप केली अशी, तरी सुद्धा ते वर जाईल, लक्षात घ्या. हा, कारण ज्या ठिकाणापर्यंत मार्केटमध्ये सेलिंग आली होती असं म्हणू आपण, हिथं सेलिंग आली होती, आणि हिथं सेलिंग घेऊन मार्केट वर क्लोज झालं ह्या हॅमरमध्ये. ठीक आहे, हिरव्या हिरव्या हॅमरमध्ये. मात्र त्याच लेवलपर्यंत दोन दोन कॅन्डल बनल्या, आणि त्या वर परत जात असेल ना, तर मग त्यात परत एकदा बाय पोझिशन बनू शकते.
रेंज ब्रेक म्हणजे लोअर ब्रेक होईपर्यंत त्या कॅन्डलचा आपण असं म्हणू शकत नाही की त्यात डाऊन ट्रेंड लागला म्हणून. ठीक आहे, बरोबर आहे का? सांगा. समजलं सर इथपर्यंत? सर जर मग लाल हॅमर बनला आणि उलटा उलटा लाल हॅमर बनला आणि आपण त्या हॅमरच्या दुसऱ्या कॅन्डलला खरेदी केली तर आणि मार्केट खाली आलं नंतर करू शकतो ना, बॉटमला असेल ना तर मग तुम्ही बाय करू शकता. मी तुम्हाला ह्याच्यानंतर उलटा हॅमर बद्दलच बोलणार आहे. ठीक आहे, ही एक कंडिशन आहे. त्याच्यानंतर उलटा हॅमरच मी तुम्हाला शिकवतो, त्यात तुमचा प्रश्न क्लिअर होऊन जाईल. हा ठीक आहे, पहा. ओके. हा, आता बघा मित्रांनो, ही अप्पर हॅमर म्हणजे सरळ हॅमर म्हणतो किंवा याला आपण स्ट्रेट हॅमर म्हणा, सरळ हॅमर म्हणतोय आपण त्याला मराठीत. तर सरळ हॅमर स्ट्रेट हॅमरची कॉन्सेप्ट आहे की तो बनतोय कुठेही महत्वाचा आहे. तो जर रेड मध्ये बनत असेल बॉटमला तर मार्केट वर जाईल. तो जर अप्परला बनतोय, आता सर अप्परला रेड पण बनू शकतो, ग्रीन पण बनू शकतो बरं का, कुठलाही बनू शकतो. आणि बॉटमला सुद्धा रेड आणि ग्रीन दोन्ही कुठलाही बनू शकतो, काही विषय नाही. हा, कोणताही बनू शकतो. कलरचं काही घेणं नाही सर. रेंज ब्रेक केली विषय संपला है ना. कलर कुठलाही राहील, हिरवा राहील, लाल राहील, विषय नाही. ठीक आहे सर, कलर कुठलाही राहू द्या, फक्त रेंज ब्रेक करणं महत्वाचं आहे. जिकडे रेंज ब्रेक करेल तिकडे मार्केट जाईल. बघा आता आणखी एक वेगळी कन्सेप्ट सांगतो. ठीक आहे, बघा सर, सेम एक मिनिट, मार्केट चाललं खाली, हे बघा असं, हे चाललं खाली असं. ठीक आहे, आणि खाली जात असताना काय झालं सर, अचानक अशी कॅन्डल बनली, उलटा हॅमर म्हणतो आपण त्याला, है ना. ठीक आहे, उलटा हॅमर बनतोय. आणि उलटा हॅमर बनल्यानंतर आता काय केलं पाहिजे? सेम कंडिशन आहे. उलटा हॅमर बनतो कसं हे आपण काल पाहिलं है ना. म्हणजे आपण कॅन्डल प्रकार काल पाहत होतो ना सर. कॅन्डल प्रकारामध्ये आपण पाहत होतो. तर कॅन्डल प्रकारामध्ये तुम्हाला मी काल सांगितलं होतं, रेड असो का ग्रीन असो. ठीक आहे, ओके, एक मिनिट बघा. चला बघा, हॅमर उलटा हॅमर बनतोय कसा एकदा कन्फर्मेशन करून घ्या सर. हे बघा, ओपन इथं होतोय, हाय एवढा बनवतोय, त्यानंतर क्लोज होतोय इथं है ना, लो तेवढाच. म्हणजे ह्याचा अर्थ तो हाय बनला म्हणजे सर मार्केट थोडं ओपन झालं होतं ह्या ठिकाणी. मार्केट सुरुवातीला सर वर गेलं, त्यानंतर ते खाली आलं. समजलं का? पहा, अगोदर ते वर गेलं होतं, अगोदर ते वर गेलं होतं, त्यानंतर ते खाली आलं सर. ओके, म्हणजे 100% सेलिंग आहे, 100% सेलिंग आहे, 100% सेलिंग आहे, 100% सेलिंग आहे. ह्या शेवटच्या कॅन्डलला तुम्हाला 100% सेलिंग दिसते का? बोला, नाही. कारण सांगा. त्याचा हे जे आहे क्लोज खाली आहे आणि ओपन हे आहे आणि हाय झालेला आहे वरती, तो हाय होऊन लो कडे आलाय, मग त्याच्यामुळे ते सेलिंग पोझिशन. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे सर सेलिंग नसल्यामुळे आधी ज्या वेळेस वर गेला होता ना, वर गेला तेव्हा बाईंग झाली आणि पुन्हा खाली तो खाली, येताना पुन्हा सेलिंग झाली. हा, पण तो कुठं बनला हे महत्वाचं आहे. कारण 100% सेलिंग जर होत असेल ना, तर 100% सेलिंग जर सर्व ठिकाणीच होत असेल, मात्र शेवटची जी कॅन्डल आहे ह्या कॅन्डल मध्ये सेलिंग आहे, त्यात मान्य करतो मी की त्यात सेलिंग आहे, पण तेवढी सेलिंग नाही की जेवढी सेलिंग ह्या वरच्या कॅन्डलला होती. बरोबर आहे का? म्हणजे थोडेफार बायर ऍक्टिव्ह झाले की जे अगोदरच्या 4 कॅन्डल मध्ये नव्हते सर. समजलं का? की जे अगोदरच्या 4 कॅन्डल मध्ये नव्हते, थोडेफार बायर त्यात ऍक्टिव्ह झालेले तुम्हाला दिसतात. आपल्याला काय करायचंय सर, थोडेफार बायर ऍक्टिव्ह झालेत, लगेच आपण खरेदीचं विचार नाही करायचा सर. आपण काय करू माहितीये का, आपण करू
ह्या लोच्या खाली मार्केट गेलं तर असंही होऊ शकतं ना सर, असंही होऊ शकतं, बरोबर आहे की नाही? लो ब्रेक झाला हॅमरचा, असं होऊ शकतं, झालेलं आहे बरेचदा. जोपर्यंत या हॅमरचा हाय ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण काम नाही करणार सर. स्टॉप लॉस तुमचा राहील त्या हॅमरचा लो, स्टॉप लॉस तुमचा राहील ह्या हॅमरचा लो, या हॅमरच्या लो स्टॉप लॉस राहील. कारण मार्केट कधी वर जाऊन सुद्धा असं खाली येऊ शकतं ना सर. इथून ब्रेक मारलं तर तुम्ही इथं स्टॉप लॉस हिट मारून बाहेर पडू शकता, लॉस जास्त करायची गरज नाही. समजलं का? इथून असं थोडंफार वर जाईल ते असं, त्यानंतर त्याने इथून जर पलटी मारली, इथून जर खाली आला तर मग तुमचं स्टॉप लॉस जवळ असणार खूप. म्हणून तुम्ही अतिशय बॉटमला बाय करणार आहात, उलटा हॅमर असला तरी. उलटा हॅमरची कॉन्सेप्ट तीच आहे की जी सरळ हॅमरची आहे. बॉटमला बनतोय मार्केट वर जाईल, टॉपला बनतोय उलटा हॅमर, समजा असा इथं कुठंतरी उलटा हॅमर वर समजा मार्केट गेलं आणि वर मार्केट गेल्यानंतर समजा असा उलटा हॅमर बनला सर, है ना, असा किंवा ग्रीन बनेल किंवा रेड बनेल, कलर कुठलाही राहू द्या त्याचा काही विषय नाही, है ना. जोपर्यंत या हॅमरची रेंज ब्रेक होत नाही तोपर्यंत मार्केट स्थिर आहे. जेव्हा केव्हा रेंज ब्रेक झाली मार्केट खाली. समजलं का? सेम मगाशी मी तुम्हाला बोललो सरळ हॅमर बद्दल, तीच कॉन्सेप्ट आहे. वर बनला तर धोका आहे, है ना. रेंज ब्रेक झाली धिंगाणा, परत खालीच येईल तो. हे दोन कॉन्सेप्ट आहेत सर. इथपर्यंत काही अडचण आहे का सांगा कोणाला, बोला. आहे कोणाला काही अडचण? नाही सर. खतरनाक आहे सर. आणि हे शिकल्यास फायदा होतो. तुम्ही ह्या गोष्टी, आता मी तुम्हाला सरळ चार्टवर घेऊन जातो, ठीक आहे. आपण सरळ चार्टवर जाऊ ना, आता हे सगळं क्लिअर करतो. हे झालं माझं शिकवणं. चार्टवर खरंच असं बनतं का बघा, दाखवतो. वन डे कॅन्डल दाखवतो. ज्या ठिकाणी तुम्हाला बॉटमला हॅमर बनलेले दिसतात त्या ठिकाणापासून मार्केट अप ट्रेंड गेलेलं दिसतं. हे बघा, हॅमर आहे ग्रीन, या हॅमरची रेंज ब्रेक झाली सर. मार्केट किती गेलं, 15 दिवस वर होतं, ठीक आहे. त्यानंतर ते खाली आलं. ज्या ठिकाणी हॅमर बनतात, अप्पर हॅमर आहे सर, अप्पर हॅमर आहे, यानं लो ब्रेक केला, खाली आलं, मागील सपोर्ट पर्यंत तुम्हाला आलेलं दिसतं तुम्ही, राईट. इथं वर बघा उलटा हॅमर आहे, उलटा हॅमरची रेंज ब्रेक झाली का? रेंज ब्रेक झालीच नाही सर. अप्परला नाही, लोअरला रेंज ब्रेक झाली दिसते. या ठिकाणावरून मार्केट नेक्स्ट टाइम टच मारला, पण तिथंच टच मारला त्याच्या हाय पर्यंत, लो ब्रेक झाला 2-3 दिवसानंतर. उशीर लागतो, लगेच होईल असं नसतं. 1 दिवस लागेल, 2 दिवस लागेल, त्यानंतर मार्केट 5 दिवस खाली आहे सर. म्हणजे कुठं कॉल घ्यायचा, होल्ड करायचा, कुठं पुट घ्यायचा, होल्ड करायचा, हे तुम्हाला कळतं, ठीक आहे. हे तुम्हाला कळायला पाहिजे. इथं बघा, लगातार वर 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 जात आहे मार्केट, लगातार वर चाललं आणि नंतर वर जाऊन हॅमर बनला सर. 1-2 दिवस त्याने टाइमपास केला तिथंच, 1 दिवस, त्यानंतर गॅप डाऊन, धिंगाणा खाली, नाही ना. म्हणजे लंबी पिन जर वर बनत असेल ना, ते सेलिंग पिन आहे, सेलिंग कॅन्डलची तुम्हाला पिन अशी म्हणता येईल. हे दिसतं का इथं बघा, इथं हॅमर आहे. या हॅमर नंतर मार्केट कुठे गेले सांगा, खाली की वर? हे बघा, एका डाऊन ट्रेंड नंतर हॅमर बनतो, लक्षात घ्या सर. हॅमर हा बॉटमला बनलेला आहे ना, तर बॉटमला हॅमर बनणं म्हणजे लई मोठी गोष्ट आहे सर. खूप त्याला पैसा लागतो हॅमर बनायला, तो लो होल्ड करायला, लो राखण्यासाठी खूप मोठा पैसा लागतो सर. एवढं सोपं नाही आहे ते. हे बघा, आता तुमचा टाइमपास, तुमची नजर फसवणूक कशी होते बघा. हा हॅमर आहे, हॅमरचा लो बघा, मी कंटिन्यू करतो असं, हॅमरचा हाय असं मी कंटिन्यू करतो. मला सांगा सर, मी तुम्हाला आता पॅटर्न सांगितले सेम तसं आहे का बघा. 10 दिवस मार्केट शांत होतं, पण त्या रेंजच्या खाली गेलं का ते चेक करा. जी रेंज आहे त्याच्या खाली गेलं का सांगा, विचार करा सर. पहा, त्यानं टाइमपास केला, अप डाऊन मारलं, 1 दिवस खाली 1 दिवस वर होत राहिलं, पण मार्केट त्या लेवलच्या खाली गेलं का? ज्या ठिकाणी हॅमर होता त्याच्या खाली गेलं का सांगा, वाटते आहे का? नाही. ज्याने कोणी हॅमर बनवला त्याने खूप मोठा इथं पैसा ओतला सर. त्यांनी 15 दिवस टाइमपास करू दिला मार्केटला, त्या रेंजच्या खाली नाही गेलं, तर त्यानंतर किती मोठी मुवमेंट आहे चेक करा. तुम्हाला बॉटम ओळखता आले पाहिजे सर.
समजलं सर सर्वांना? तुमच्या स्टॉक सांगा तुमच्या आवडीचा कुठला एखादा, तुम्हाला त्यात मी दाखवतो, सांगा. इरेडा. MTNL सांगा ना. कोणता? MTNL. MTNL. त्यानंतर इरेड आपण बघू, आपण दोन्ही बघू. ठीक आहे. MTNL महानगर टेलिकॉम. हा, हे बघा आता इथं लक्षात घ्या, रोज वर जातोय. ज्या दिवशी कोणाला तरी मिळाला असेल तिथून तो खाली आला. दिसतो. हो. आता काय कंडिशन आहे, यात कुठला हॅमर नाही, कुठलं काही नाही, सध्या त्यात काही नाही सर. जेव्हा केव्हा एखादा हॅमर बनेल, किंवा हा जो हॅमर तुम्हाला दिसतोय बघा तुम्ही, या हॅमरच्या वर ज्यावेळेस मार्केट जाईल त्यावेळेस त्यावर तुम्ही खरेदी करा. 61-62 रुपयाला काहीतरी असेल, त्याच्यावर गेला तरच घ्या तुम्ही त्याला. इथं घ्या, ऍड करून ठेवा वॉचलिस्टला, अलार्म लावून ठेवा तुमच्या ऍपमध्ये, लागतो तसा अलार्म ऍपमध्ये सुद्धा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल लगेच तुमच्या स्क्रीनवर. 63 जर गेला ना, त्याला घ्या तुम्ही तिथं. नंतर ते टार्गेट राहील त्याचं हे 80 रुपये होत राहील, 80 जाईल, 72 रुपये जाईल, त्यानंतर 90 रुपये, आणि हा 100 रुपये. पण तेव्हाच जेव्हा केव्हा या हॅमरवर डिपेंड आहे सगळं, हे शिकून घ्या तुम्ही या गोष्टी. आणि या हॅमरच्या आसपास खेळतोय तो 15 कधीचा है ना, ऑगस्ट पासून, 15 ऑगस्टच्या पासून तो टाइमपास करतोय. झाला 1 महिना त्याला. म्हणजे एवढी त्या कॅन्डल मध्ये पॉवर आहे सर, लक्षात घ्या. तो हॅमर कोणीतरी बनवलेला आहे. तो कोणी बनवला? ज्याला हा स्टॉक चालवायचा आहे का त्याने, त्याला म्हणतो आपण ऑपरेटर. त्याला म्हणतो आपण ऑपरेटर. की ज्यांना कोणाला स्टॉक चालवायचा आहे त्याने तो हॅमर बनवला, आणि त्याच्या आसपास मार्केट फिरतंय, त्या आसपास मार्केट फिरत आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं का सांगा सर्वांना? इथपर्यंत सर्वांना समजलं का? बोला. ठीक आहे सर. आणि उलटा हॅमर, सरळ हॅमर दोन्ही बनतील, बॉटमला दोन्ही बनतील सर, काही सांगता येत नाही. दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, हे मोठी पिन आहे, हे मोठा उलटा हॅमर आहे. जेव्हा केव्हा उलटा हॅमर बनला, हे बघा सर, उलटे हॅमर आहेत सगळे, चेक करा तुम्ही. तिथून मार्केट खाली आलेलं आहे, म्हणजे तुम्हाला प्रॉफिट कुठं बुक करायचं हे कळतं. आणि उलटे हॅमर खाली सुद्धा बनलेले आहेत, जिथून मार्केट जम्प करतं. लक्षात घ्या, दोन्ही एकत्र बनतील. टाइमपास करेल 3-4 दिवस, त्यानंतर मार्केट वर जाईल. टार्गेट तुमचे हे असतील, त्या ठिकाणी म्हणतो अगोदर खाली पडला होता, रेजिस्टन्स लेवल. ठीक आहे, असं हा कार्यक्रम आहे. आणि हे तुम्हाला ओळखता येतं मार्केट कुठपर्यंत जाईल, काय जाईल. हे 4-5 इंडिकेटर आहेत, 4-5 गोष्टी आणखी आहेत, ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकायला मिळतात. इरेडा बघू आता. सर बजाज हाऊसिंगचा बघा ना. तो आता नवीन आहे हो, बजाज हाऊसिंग. हे बघा, माईक बंद करा, कोणाच्या माईक चालू असतील ते. पहा, या ठिकाणी तुम्हाला हॅमर दिसतोय सर. त्यानंतर त्याने रेंज ब्रेक केली, मार्केट थांबलं नाही सर, धिंगाणा गेलं वर, मार्केट खूप वर गेलं, खूप. उलटा हॅमर बनला वर, त्यानंतर ते खाली आले तुम्हाला दिसते. म्हणजे उलटे हॅमर हे जर टॉप मध्ये बनत असतील अप्पर साईडला, मार्केट खाली येईल. उलटे हॅमर, सरळ हॅमर बॉटमला बनतायत, मार्केट वर जाईल. चेक करा, एका डाऊन साईड नंतर 15 दिवस मार्केट डाऊन आहे, त्यानंतर मार्केटमध्ये जंप आहे. दिसते का? आहे जंप, दिसते का? हो सर. असं आहे ते. उलटा हॅमर बॉटमला हे झाला तर काय? हा, बॉटमला उलटा हॅमर मार्केट वर जाईल बॉटमला. सर, मार्केट वर जाईल. बर, ठीक आहे. ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण आहे का सांगा? आणि कुठलाही स्टॉक काढा तुम्ही. आणखी एखादा स्टॉक सांगा. बजाज हाऊसिंग नवीन स्टॉक आहे, दाखवतो तुम्हाला. बजाज हाऊसिंग आता काल परवा लॉन्च झाला. ह्यात मार्केट खाली येताना त्याने तुम्हाला एक पिनच बनवून दिली सर, चेक करा. आता ह्याला झाले 4 दिवस, त्यामुळे 4 दिवसामुळे हे तुम्हाला 4 कॅन्डल दिसतात. आपण ह्याला थोडा टाइम फ्रेम कमी करू सर. हे बघा, आता थोडं जरा
त्याचा टाइम फ्रेम समजा मी करतोय 2 तासावर. बघा तुम्हाला व्यवस्थित दिसते उलटा हॅमर, सरळ हॅमर, रेजिस्टन्स लेवल किंवा है ना, ह्या अशा गोष्टी आहेत. त्यानंतर तुम्ही ह्याच्या खाली आल्यानंतर त्याला सेल करू शकले असते ह्या लेवलच्या खाली. बरोबर आहे. ओके सर. आणखी सांगा एखादा स्टॉक तुमच्या आवडीचा. LIC. बघा LIC इंडिया, LIC इंडिया, LIC हाऊसिंग पण आहे, LIC इंडिया पण आहे. आता बघा ह्यात काय दिसतं तुम्हाला, कुठून खाली आला, उलटा हॅमर कुठं बनला तुम्हीच ठरवा सर. आता मी नाही सांगत, तुम्ही थोडं हा निरीक्षण इकडं करा. रेड वाला आहे सर. वर है ना, हो. त्या ठिकाणी बनला म्हणजे रेजिस्टन्स लेवल आहे की खतरनाक लेवल होती की त्या ठिकाणी सिलिंग झाली. त्या लेवलच्या इथं येऊन जर हा असा वर जाऊ शकला असता, पण तो त्या लेवलच्या तिथं वर न जाता डायरेक्ट धिंगाणा झाला आणि तो खाली आला. आणि डाव्या साईडला बघा एक हॅमर बनतोय छोटा, या हॅमरच्या वर मार्केट गेलं, दिसतं तुम्हाला असं. त्या लेवल पर्यंत पण ते नंतर कधी आलंच नाही त्या हॅमर पर्यंत, इथूनच त्याने जम्प केली. म्हणजे मार्केटमध्ये तुम्हाला अतिशय बॉटमला बाय होतो, अतिशय टॉपला तुम्ही सेल करू शकता प्रॉफिट घेऊन. म्हणजे ज्या ठिकाणी लोक खरेदी करतील त्या ठिकाणी तुम्ही एक्झिट करणार. इथं खूप मोठी खरेदी आहे सर वर, त्या ठिकाणी लोक बाहेर पडलेले असतील. आणि ज्या ठिकाणी कोणालाच माहित नाही त्या ठिकाणी तुम्ही बाय करून मोकळे व्हाल. ह्या स्टॉकमध्ये ज्यावेळेस हॅमर बनला असेल इथं, तर ह्यावेळेस त्याला कुणीच घेतलं नसेल. जे हुशार आहेत, जे तज्ञ आहेत, शिकलेले अभ्यास त्यांनी घेतला असेल. आणि तुम्ही नवीन माणसं युट्यूबला इकडे तिकडे बघून ये स्टॉक बहुत भागने वाला आहे, ले लो, तुम्ही त्याला इथे घेतलेला आहे. तुम्ही घेणं, 4-5 दिवस प्रॉफिट बघणं, आणि आता 4-5 महिने झाले त्याला धिंगाणा. होल्ड किती होल्ड करा माणसाने सांगा. होतं ना सर असं, हेच असंच होतं ना, की हेच होतं की आपण त्याला होल्ड करायला जातो पण तो आणखी खाली खाली पडत राहतो. बरोबर आहे का. मग संयमशीलता, आपली सहनशीलता समजून जाते की याला मी आणखी किती होल्ड करू, किती याला ठेवू. आणि तोपर्यंत लोक सगळे बाकीचे प्रॉफिट घेऊन इथं बाहेर मोकळे झाले, संपला विषय त्यांचा. हे असं शिकावं लागेल सर, हुशार व्हावं लागेल यासाठी, थोडं स्टडी करावं लागेल. सर नाही बोला. सर हे इरेडामध्ये हे जे आता तुम्ही दाखवले हॅमर, त्याच्यात ते पूर्ण रेड रेड आहेत आणि मग छोटासा तो एक हॅमरच आहे का तो पण ग्रीन मध्ये? ह्याच्यामध्ये पहा का बरं. इरेड्यामध्ये का कशामध्ये, हा नाही, हा सॉरी हा LIC मध्ये सॉरी LIC मध्ये सर. कुठं कोण्या ठिकाणी, हे बघा इकडे हे तुम्ही आता जिथं दाखवले नाही का हॅमर, हे वर का, नाही खालती हा इकडे त्याच लाईन मध्ये इकडच्या खालती साईडला सर. लेफ्ट हँड साइड, हा तोच. हा त्याच्या जवळचा हा तो छोटासा. हा आता थोडं इथं दाखवतो. समजा याला ह्या ठिकाणी कसं ओळखायचं आहे ना, काय केलं पाहिजे आपण. हे बघा, एक लक्षात घ्या की मार्केट इथून डाऊन येऊ लागलं म्हणजे डाऊन ट्रेंड तुम्हाला दिसतोय. हा हॅमर तुम्हाला वर आहे ना, इथं हॅमर आलेला तुम्हाला दिसतो. ओके, या हॅमरचा लो ब्रेक झाला, ठीक आहे. आता हे टार्गेट लेवल काय असते कमीत कमी, किंवा मागचे जे सिलिंग झोन आहेत, मागच्या सिलिंग झोन पर्यंत तो येतो, हे आपण शिकलोय. बरोबर आहे. तर बघा मित्रांनो, इथपर्यंत हा येऊ शकला असता मागच्या त्या हॅमरच्या हाय पर्यंत, नाही आला. आता इथं काय झालं, प्रत्येक कॅन्डल बनू लागली बघा, प्रत्येक कॅन्डल बनते, खाली चाललं मार्केट आहे ना, वर येतं खाली चाललं, वर येतं खाली चाललं. मात्र एक लक्षात घ्या, जे खाली जाण्याचा जो योग आहे किंवा तो स्पीड आहे, हा कमी झाला सर. इथं लक्षात घ्या, इथं कमी झाला, पूर्ण सपाट झालंय, पठारावस्था म्हणतात किंवा सपाटीकरण म्हणतात, है ना, स्थिर झाला तो स्टॉक. म्हणजे याचा अर्थ असा होतो की बघा, मार्केट चाललं खाली 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 खाली, लगेच ते अशी व्ही शेप उसळी घेत नाही कधीच. व्ही शेप मध्ये उसळी घेत नाही कधीच. कारण उसळी घेणं म्हणजे काय, त्यात कोणीतरी पैसे टाकला पाहिजे ना सर, कोणीतरी फंड टाकला पाहिजे, हजारो कोटी रुपये. एखाद्या स्टॉकला वर घेऊन जाण्यासाठी त्याला हजारो कोटी रुपये लागतात. 10-15 हजारात होत नाही, 10-15 लाखातही होत नाही सर, खूप त्याला पैसा लागतो. मग हा जो स्मार्ट मनी आहे ना, स्मार्ट मनी म्हणजे कोण, विमा कंपन्या, म्युच्युअल फंड्स, मोठ्या मोठ्या ट्रेडर्स, सर यांना लागतं कन्फर्मेशन. हे काय करतात, त्याला आराम देतात, बघतात वातावरण काय चाललंय. म्हणजे हा खाली येत नाही, असा खाली येत नाही, त्या काय करतो, असं असं साईडवेज जातो. याला आपण साईडवेज म्हणतो, है ना. साईडवेज म्हणजे काय, टाइमपास करणे. हा साईडवेज जातो आणि साईडवेज जाऊन मार्केट नंतर आराम करतो. मग 15 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, किती लागेल तेवढे एक चॅनल बनवतो. हा चॅनल ज्यावेळेस ब्रेक करेल ना, त्यानंतर त्यात मुवमेंट होते सर. बरोबर आहे. हा जो चॅनल बनलेला आहे असा, हा चॅनल ज्यावेळेस ब्रेक झाला ना, त्यानंतर त्यात मुवमेंट आलेली आहे. म्हणजे स्मार्ट मनी हा काय करतो, अगोदर टाइमपास करू त्या कुठल्या स्टॉकला. मी तुम्हाला मगाशी जे काढून दाखवलं ना पॅटर्न्स, तो पॅटर्न्स आहे तो.
बरोबर आहे का? हे असं आहे सर, हे शिकायला मिळतं तुम्हाला, म्हणजे पॅटर्न्स आहेत का हे तुम्हाला पुढे शिकायला भेटणार. इथं बघा, खाली आला है ना, नेहमी 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 खाली आला. हा जो रेड कॅन्डल तुम्हाला दिसतोय याच्या खाली आला का नाही, खाली नाही आला म्हणजे लो राखला त्याने, लो नवीन लो बनवला नाही. त्यानंतर हळूहळू हळूहळू मार्केट मग वर जात राहिलं. दिसतं, नवीन लो न बनणं, हॅमर बनणं, उलटा हॅमर बनणं हे आपल्या कामाचं आहे. ओके सर, इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का सांगा. इथं बघा आता तसंच घडलेलं आहे, सांगतो कसं. हळूहळू हळूहळू खाली आला इथपर्यंत. हा जो हॅमर बनला छोटा, एकदम छोटा हॅमर आहे, जवळून दाखवतो तुम्हाला, थांबा. हे बघा, दिसतंय, हा एकदम छोटा. बरं, आता काय झालं, आला इथपर्यंत, ह्या लेवलच्या खाली गेला का चेक करा. त्या हॅमरच्या खाली नाही गेला. त्याने टाइमपास केला सर 2 महिने, आणखी 2 महिने, 1.5 महिना टाइमपास केला. त्यानंतर त्याने जे मोठी मुवमेंट दिली ना, नंतर तो खाली आलाच नाही सर, नंतर तो खाली आलाच नाही. इथपर्यंत समजलं का सांगा. म्हणजे हे असं ओळखायचं आहे आपल्याला, हे पॅटर्न्स मी तुम्हाला शिकवणारच आहे पुढे. ठीक आहे सर, हे असं ओळखावं लागतं सर. इथपर्यंत समजलं का सांगा. सर म्हणजे आपण बॉटमला जर तो हॅमर बनला तर तो अप जाईल आणि जर अप्परला बनला तर तो लो जाईल, लो एवढं जाईल, ना? एवढंच आहे, बरोबर ना? शॉर्टकट एवढंच आहे. पण त्या हॅमरचा हाय ब्रेक झाल्याशिवाय मॅडम बाय नाही करायचा आपल्याला. हॅमरचा हाय जो काय असतो ना, तो ब्रेक व्हावा. लगेच हॅमर बनला खरेदी करून ठेवला, अजिबात नाही. कारण तुम्हाला काय माहित आहे, हा असं पण खाली येऊ शकतो, आपल्याला काय माहित आहे सांगा. इथं आता बरोबर आहे का, असं असं होऊ शकतं ना. हो हो बरोबर आहे. असं पण गृहीत धरा की तसंही होऊ शकतं. पण जोपर्यंत ते चॅनल बनवेल, चॅनल बनवून असं मस्त ब्रेक होईल, त्यानंतर आपण त्याला खरेदी करू. आणि ज्यावेळेस तुम्ही हा खरेदी दादा, करणार, त्यावेळेस तुम्ही प्रॉफिटच करणार त्यात, नाही का. खाली येताना पण आणि वरती जाताना पण हॅमरचा ब्रेक झाला पाहिजे का? हा, हॅमरचा, राईट, ज्ञानेश्वर बरोबर आहे तुमचं. अप्पर साईडला जरी हॅमर बनत असेल ना, तिथून जर मार्केट डाऊन आला, दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, हे हॅमर आहेत सगळे, हे ग्रीन आहे तरी हा हॅमरच आहे ना उलटा. त्या हॅमरची रेंज जर ब्रेक झाली डाऊन साईडला, तर मार्केट तुम्हाला खाली आलेलं दिसतं. 2-3 महिने खाली आला तो, है ना. हो आणि सर. लगेच खाली येत नाही, 3-4 दिवस आराम करेल त्या रेंजमध्ये. तो अप्पर लोअरच्या रेंजमध्ये आराम करेल त्या हॅमरच्या, त्यानंतर तो ब्रेक करेल. ताबडतोब ब्रेकही होणार नाही, समजलं का. ताबडतोबही सर. ब्रेक नाही होणार. ह्या अशा गोष्टी आहेत सर. आता तुम्हाला होमवर्क आहे, की तुमचं होमवर्क आहे सर, तुम्हाला रोजचे 100 चार्ट पाहायचे आहेत. लागू द्या सर वेळ, तसंही मोबाईलवर तुम्ही व्यस्त असतात. थोडा मोबाईलवरचा इतर युट्यूब फेसबुकचा टाइमपास फालतूगिरीचा काय करा, थोडं वेळ कमी करा. इकडच्या तिकडच्या पोस्ट वाचणं, व्हॉट्सअपच्या काही नाही सर त्यात पडलेलं, गुड मॉर्निंग गुड नाईटच्या पोस्ट काहीच नाही, काहीच सगळं म्हणजे धिंगाणाच आहे सर त्या गोष्टीचा. जे तुमच्या ऑफिस इम्पॉर्टन्स आहे तेवढंच काम करायचं फेसबुकला, युट्यूबला किंवा व्हॉट्सअपला. तुमच्या आयुष्यातून फालतू वेळ म्हणजे तुमचा अनमोल वेळ फालतू चालला सर, अनमोल वेळ आहे तुमचा, फालतू गोष्टी चालला. शिकायला काहीच मिळत नाही सर तुम्हाला त्यातून, बरोबर आहे का. हा हॅमर बघा, म्हणून 100 चार्ट रोज बघा की नेमकं खरंच असं होतं का. 3 दिवस आराम केला त्यानं मध्येच त्याच्या रेंजच्या, त्यानंतर तुम्हाला किती मोठा डाऊनफॉल दिसतोय बघा. हे असं ओळखायचंय सर, हे शिका. ठीक आहे सर, 100 चार्ट बघा, 1 डे कॅन्डलच काढा, त्यापेक्षा कमी टाइम फ्रेम करू नका. आजच्या दिवस जेवढा क्लास जाईल तेवढा म्हणजे मी तुम्हाला लहान टाइम फ्रेमवर कसं काम करायचं हे शिकवतो. पण सध्या तरी तुम्ही 1 डे वरच बघा, कुठलाही स्टॉक काढा तुमच्या आयुष्यातला, तुमच्या जीवनातला, तुमचा आवडणारा कुठलाही स्टॉक काढा, त्यात बघा सर काय होतं काय नाही होत. एवढं तर बघू शकता का नाही, निरीक्षण करा फक्त, बस एवढं करा सर. ठीक आहे, सरळ हॅमर कुठं बनला, उलटा हॅमर कुठं बनला, 1 डे वर बघा. आणि जेवढं तुम्ही बघत राहणार ना, तेवढा फायदा होत राहील सर. ठीक आहे सर, बोला.